असोसिएट स्पॉन्सर अल्ट्राटेक सिमेंट। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ठाण्याच्या बालेकिल्ल्यामध्ये नरेश म्हस्के हे विजयी झालेले आहेत। लोकसभेमध्ये त्यांना आता खासदार बनवण्यात आलेले आहे। मात्र आपण सध्या ठाण्यामध्ये अनेक ठिकाणी बॅनर लावले, त्यापैकी एक बॅनर म्हणजे सर्वांचं लक्ष वेधत आहे, ते म्हणजे शिवसेना शिंदे गटाकडून नरेश म्हस्के हे विजयी झाल्यानंतर या ठिकाणी भला मोठा बॅनर जे ते हरिनिवास सर्कल असेल या ठाणे शहरामध्ये लावण्यात आले पाहू शकतो। याच बॅनरमध्ये पाहायला गेलं तर लिहिण्यात आलेलं आहे, एक चहावाला पंतप्रधान होतो, एक रिक्षावाला मुख्यमंत्री आणि एक कार्यकर्ता खासदार हा आहे नवा हिंदुस्थान। अशा प्रकारचा बॅनर जे आहे ते या ठिकाणी लावण्यात आलेला आहे पाहू शकतो। चहावाल्याचं चित्रीकरण असेल या रिक्षावाला म्हणून या व्यक्तीचा फोटो या ठिकाणी लावण्यात आला आहे। त्याचबरोबर या ठिकाणी मोठी लढत जे आहे ते नरेश म्हस्के वर्सेस जे मशाल चिन्हावरती ठाकरे गटाचे राजन विचारे यांच्यासोबत होती। राजन विचारे यांचा पराभव जे आहे ते 2 लाख मतांच्या अधिक करण्यात आलेला आहे। हाँ शुक्ला जी, भिजवाना सिर्फ अल्ट्राटेक ही। मान गया बेटा, पर अल्ट्राटेक ही क्यों? आप ही ने तो कहा था कि घर जिंदगी में सिर्फ एक ही बार बनता है। घर एक मौका एक, इसलिए सीमेंट भी देश का नंबर 1। अल्ट्राटेक, इंडियाज नंबर 1 सीमेंट। मात्र या ठिकाणी पाहायला गेलं तर नरेश म्हस्के यांना 7 लाखाहून अधिक तर राजन विचारे यांना 5 लाखाहून अधिक मतं या ठिकाणी मिळाली आहेत। त्यामुळे नक्कीच या ठिकाणी जो सामना रंगण्यात आलेला शिवसेना वर्सेस शिवसेना या ठिकाणी सर्वांनी पाहिला। मात्र सध्या तरी पाहता राजन विचारांची हॅट्रिक चुकली असली तरी मात्र त्यांच्या ठिकाणी ठाकरे गटाकडून देखील शाखेच्या ठिकाणी बॅनर लावण्यात आलेले आहे। गड आला मात्र सिंह गेला अशा प्रकारची देखील बॅनरबाजी त्यांच्याकडनं करण्यात आली। तर दुसरीकडे शिंदेगड शिवसेना यांच्याकडनं देखील आता विजयाच्या बॅनरवरती या ठिकाणी बॅनरबाजी करण्यात आली। त्यामुळे सर्वांचे धन्यवाद मानत नरेश म्हस्के यांनी या ठिकाणी विजय प्राप्त केलेला आहे। त्यामुळे नक्कीच येणाऱ्या काळात आता विधानसभेची आणि नगरसेवक महानगरपालिकेची निवडणुका बघता कशा प्रकारची लढाई या ठिकाणी पाहायला मिळणार हे देखील पाहणं गरजेचं राहणार आहे। मात्र ज्या पद्धतीने महायुतीला ज्या पद्धतीने घवघवीत यश पाहिजे त्या पद्धतीने मिळालं नाहीये, त्यामुळे नक्कीच कुठेतरी महाविकास आघाडीला देखील मोठ्या मताधिकांनी या ठिकाणी लोकांनी स्वीकारलेला आहे। त्यामुळे नक्कीच जरी ठाणे आणि कल्याणची जरी सीट गेली असली मात्र मुंबई असेल इतरत्र ठिकाणच्या सीट ज्या आहेत ते ठाकरे गटाला मिळाल्या आहेत। त्यामुळे नक्कीच मोठ्या फरकाने देखील या ठिकाणी त्यांचे खासदार जे आहेत ते लोकसभेत जाणार आहे। त्यामुळे या ठिकाणी शिंदे गटाचे देखील खासदार जे आहेत ते लोकसभेत जाणार आहे। मात्र या ठिकाणी ठाण्यामध्ये पाहायला गेलं तर आता बॅनर वार सुरू झालेला आहे। या ठिकाणी जो बॅनर लावण्यात आलेला आहे हे कुठेतरी महाविकास आघाडीला डवचण्याचा देखील प्रयत्न या ठिकाणी करण्यात आलेला आहे। कॅमेरामॅन नागनाथसह गणेश सोराट, टीव्ही मराठी, ठाणे। असोसिएट स्पॉन्सर अल्ट्राटेक सिमेंट। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।